तीन षटकाचा सामना आहे. कालबादीचे व्हॉलेंटियर सर्व बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडूंनी यायचं आहे नाव सांगण्यासाठी. पहिला चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण. जिकडे 4 धावा होतं तिकडे 2 धावा वाचवलेल्या आहेत. पाणी दे दादा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आता पंचांतर्फे आणि व्हाईट बॉल नंतर ही एक धाव देखील आता जोडली जाईल. व्हाईट बॉल आलाय. यावेळेला खूप जास्त शफल करून हा फटका खेळायचा होता पण राखूड तोड गोलंदाजी होते फलंदाज बाद. चला विकेट आता डाऊन झाली आहे म्हणजेच काय तर सफलता मिळाली आहे गोलंदाजाला. रोलिंग स्पोर्ट्सवर नक्कीच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील आपण पाहत आहे. धावा झाले 3, विकेट आपण गमावली आहे 1. या महिला विकेट करायचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा आकाशात होता. चांगला एफर्ट. एक धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा तर नक्कीच मिळतील. धाव संख्या 5, 1 गडी बाद. पाच धावा आपण पाहतोय धाव फलकावर आणि क्लॅरिटी देखील पहा. प्रोलिंक स्पोर्ट्सची देखील अगदी क्लिअर आणि क्रिस्प अशी क्लॅरिटी सुद्धा. मैदानाच्या आत लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. षटकार आता येईल का तर नाही. षटकार तर नाहीये पण पुन्हा एकदा चूक होते आता यष्टीरक्षकाकडनं. पंचांचा निर्णय येतो वाईड आणि त्यावर आलेली एक धाव म्हणजे वाईड +1. 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या पुढे सरसावते 7. सात धावा आपण पाहतोय धाव फलकावर. उमेश साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. धाव संख्या 8. धाव संख्या आपण पाहतोय 8, 1 गडी बाद. आठ धावा झालेल्या धाव फलकावर आणि आजच्या दिवसातील आजच्या संध्येतील शेवटची मॅच आहे. उद्या सायंकाळी ठीक 8:30 वाजता पुन्हा एकदा पहिला बॉल डिलिव्हर होईल. 8 संघ आदिवासी गटातील उद्या खेळताना आपण पाहणार आहोत आणि पहिल्या दिवसाची एक मॅच जी शिल्लक होती ती देखील उद्या खेळवली जाईल. आता वाईट बॉल आलाय. चला वाईट बॉल आलाय. चला 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 गोल्डन बाटी संघ आपण अगदी डिसिप्लिन क्रिकेटर्स आहात. पुढील इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे आणि पंचांनी व्हाईट बॉल दिलाय. आपण देखील त्याचा सन्मान केलाय. धाव संख्या आता पुढे सरसावते 9 धावा. यावेळेला फटका चांगला आहे. गॅप आहे. गॅपला भेदत बॉल चाललाय सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. चौकार आलाय. त्या चौकाराची गरज होती. तो चौकार आलाय. तो फटका आलाय. धाव संख्या 13. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आता या बॉलवर जर मोठा फटका आला तर धाव संख्या एका चांगल्या स्थितीने जाऊन पोहोचेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा
पॉइंटच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 1 झाला पूर्ण. ओव्हर क्रमांक 1 नंतर 14. चला नवीन गोलंदाज इन्व्हाइट करा लगेच. तोपर्यंत ऐकूया एक संगीत. पूर्ण झालंय आणि या 14 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 14 ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ ओव्हर नंबर 1. यावेळेला विकेट करायची संधी होती. बॉल गॅप मध्ये तर नाहीये, क्षेत्ररक्षक आहे. एक धावच मिळेल कारण त्यावर नक्कीच क्षेत्ररक्षक तुटूनच पडलाय. एक धाव येते. धावसंख्या 15 आपण पाहतोय. धावसंख्या 15. एक जणी बाद होताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा उमेश आहे आणि यावेळेला सुद्धा चूक झाली आहे. लॉंगॉनच्या दिशेने गेलाय हा बॉल. एक धाव मिळालाय. एकच धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय. धावसंख्या 16. 3 षटकांचा सामना आहे. यापुढे आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आत. धावसंख्या 16 आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. यावेळेला अपील आहे. अपील आहे. लाऊड अपील. पण पंचांनी सांगितलंय लाईन मिस केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील का आता? नाही, कारण स्ट्राईकवर आता उमेश आलाय. उमेशच्या बॅट मधनं मोठे फटके नक्कीच आपण दिवसभरात पाहिलेत. लेग बायच्या रूपात ही एक धाव येते. धावसंख्या झाली आहे 17. 17-1 गण्याच्या मोबादल्यात आपण पाहतोय. देवी स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सह्याद्री चषक 2026 आयोजक आपण पाहतोय सह्याद्री एंटरप्राइजेस आणि त्यांच्या मार्फत स्पर्धेचा हा दुसरा दिवस. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमारेखा बाहेर. चौका आता तुम्हाला चेंडू बसवून पाठवावे लागतील सीमारेखाच्या बाहेर, कारण महत्वाची मॅच आहे ही. यावेळेला चांगला वळला हा बॉल. अपील लावणे आणि आता 200 रुपये पुन्हा एकदा मिळतील, ते म्हणजे विशाल याला. फलंदाज बाद. आता फक्त दिशा दाखवायचं काम केलंय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी सुद्धा निघतायत का? तर नाही. आता थांबवलं गेलंय. फेक ही अगदी अॅक्युरेट. आणि त्यासोबतच 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. डबल नेन्सल फिगर आपण पाहतोय. 22 2 विकेटच्या नुकसानावर 2-2-2 असा आकडा. येस डीजे. घेऊन ऍस्टल सज्ज झालाय. धावसंख्या 22 22. 22 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर 22 लगावल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा. गोल्डन संघ यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची. जितका वेळ आपण कराल तितकाच उशीर फलंदाजीसाठी आपल्याला होईल. ऍस्टलच्या पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा प्रयत्न तर केलाय आणि वॉट अ कॅच. झेल आवडला असेल तर टाळ्या होत राहू द्या. महत्वाच्या मॅच मध्ये पकडला गेलेला आहे झेल. फलंदाज बाद.
जीतने ती कॅच पूर्ण केली आहे. अगदी चूर लावला आणि कॅच देखील कंप्लीट करतोय. कडक क्षेत्ररक्षण. धावसंख्या आता थांबलेली आहे 22 धावांवर. पुन्हा एकदा ऑफ कटर. धर्रकन वळला हा बॉल आणि विकेट सॅक्रिफाईस. कोण आता बाद झालाय? चला पंचाने निर्णय दिलाय. स्ट्राईक रोटेट होईल. विकेट सॅक्रिफाईस करताय. चला नवीन बॅटर पाठवा प्लीज मैदानात. येते दाखवलाय स्वतःवर. आता बॅट मधनं धावा येतील का हे देखील पाहावं लागेल. धाव संख्या 22. 4 गडी बाद. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक. वाईट बॉल असेल हा. धाव संख्या पुढे सरसावते 23 धावा. नितेश. नवीन फलंदाज नितेश आलाय मैदानाच्या आत. धावांची जमव आता तुम्हाला करावी लागेल, कारण सर्वाधिक महत्वाची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यावेळेला स्ट्राईक स्वतःकडे खा ठेवली. याचं प्रात्यक्षिक गट लाइटिंग भिंगरी षटकार. 6 धावा. चला बॉल द्या प्लीज. लगेच बॉल द्या मैदानात. मी स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली याच प्रात्यक्षिक दाखवत असताना आता षटकार आलाय ऋतिकच्या बॅट मधनं आणि अगदी लांब खेचून मारलाय षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये किमान 2 तरी मैदानाच्या बाहेर पाठवायचं आहे ऋतिकला. यावेळेला सुद्धा विकेट आहे. किती लांब चाललाय. गोईंग गोईंग गॉड. इट इज अ टावरिंग 6. त्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 2 षटकार आले. तिसरा जर आला तर 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आहे या स्पर्धेत. सलगच्या 3 षटकारांकरिता. तिसरा येईल का? 2 तर आलेत. आणि यावेळेला आलाय का तिसरा सुद्धा? नाही. आता कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. धावसंख्या झाली आहे 35. शेवटचा 1 बॉल आहे. षटकार चौकार आला तर 40च्या घरात नक्की पोहोचू शकता आपण. पुन्हा एकदा रनआउट होण्याची दाट शक्यता आहे. फलंदाज पुन्हा एकदा बाद. चला फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. सेकंड इनिंगचा खेळ होईल सुरू. यावेळेला चेस करायचे आहेत 18 चेंडू आणि 36 धावा. आमचे पातवाडीकर सुद्धा मैदानाच्या आत येऊन बसले आहेत. धाव संख्या 37 करायचे आहेत.
आणि कालच्या दिवसात ही स्पर्धा एकंदरीत 10,000 लोकांनी पाहिली होती. काल प्रमोद मला बोलला होता की नक्कीच आजच्या दिवसात हा आकडा वाढेल आणि आजच्या दिवसात 20,000 लोकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली आहे. सह्याद्री चषकाचा बोलवाला ऑनलाईन सुद्धा झालाय. 20,000 प्रेक्षकांनी आनंद घेतला या स्पर्धेचा. इनिंगला होईल सुरुवात, पण त्याआधी पुन्हा एकदा वळूयात आमच्या डीजे कडे. महत्वाचा सामना आहे. आज सकाळपासून जितकीही मेहनत केली आहे त्या मेहनतीला आता बळ आणि फळ देण्याकरिता सर्वाधिक महत्वाचा सामना आहे. गोल्डन भाटी संघ आपण जर पाहिलात तर दिवसभरात चांगलाच खेळ त्यांचा देखील व्हायला आहे आणि म्हणूनच आघाडीचे दोन्ही फलंदाज पोहोचलेत. 18 चेंडू 37ची गरज आहे. चला लगेच मैदानात सामना सुरू करा. पंचांच्या भूमिकेत आपण किशोरदादांना पाहतोय. स्वतः एक दर्जेदार खेळाडू सुद्धा आणि आज पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. दिवसातील शेवटची मॅच. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 18 चेंडू 37ची गरज. उमेशचा पहिलाच बॉल, ढगात लाइटिंग, येतो भिंगरी है वेरन 6 धावा. पहिल्याच बॉलवर तडाखेबंद फलंदाजी, षटकार येतोय, 6 धावा येत आहेत. हे जीजे प्रकाश षटकार. पुन्हा एकदा विकेट करण्याची संधी होती. शरीरावर आधायला हा बॉल. एक धाव तर नक्कीच मिळते. एकावरच समाधान मानावं लागेल. 22चा इशारा आलाय. शरीरावर आधायला हा बॉल. 7 धावा आता धाव फलकावर. आता तुम्हाला करायचे 30 धावा. 16 चेंडू आणि 30ची गरज. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि आता 16 चेंडू आणि 30 धावा. मध्ये 30 कुठल्याही संघासोबत अन्याय होणार नाही, हेच आपण पाहिलंय या सह्याद्री चषकात. डॉट बॉल होता. यावेळेला अगदी खांद्यांचा वापर केलाय. कित्येक वर्ष हा खेळाडू मैदानाच्या आत त्याचा अधिराज्य गाजवतोय. हिरादेवी संघाकरिता आज परत आपला सर्वाधिक खेळ त्यांच्या मार्फत आपण पाहतोय. समीकरण बदलतंय. आता गरज आहे 15 चेंडू आणि 30 धावांची. 15 मध्ये 30 करायचे आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि काय कॅरी होतोय हा बॉल. वा वा वा, अगदी खांद्याचा वापर कसा करावा हे दाखवलंय उमेशने आणि सांगितलंय की जरी माझ्या विरोधात षटकार ठोकला असाल तरी सुद्धा मला कमबॅक करता येत आहे. पण त्याच्या विरोधात विशाल आहे. विशालला विशाल कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. याचा उत्तर शॉर्ट बॉल आणि त्यानंतर पुढे केलेला हा चेंडू आणि त्यावर ढगात लाइटिंग. बॉल गेलाय 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 अगदी लांब. षटकार आलाय. म्हटलं होतं विशाल याला प्रत्युत्तर देणं माहिती आहे. फटकेबाजी मोठ्या करतो तो आणि अशाच फटकेबाजांसाठी तो ओळखला देखील जातो.
मोठ्या फटक्यांचा नक्कीच हा बादशाह आहे, पण त्या समोर कांद्याचा वापर करत पुन्हा एकदा उमेश तयार आहे गोलंदाजी मार्कवर. या वेळेला नक्कीच हा वाईट बॉल असेल. साईड चेस्टेड गोलंदाजी न करता ओपन चेस्टेड हा गोलंदाज आपण पाहतोय. ज्याप्रमाणे शोहेब अख्तरचा रनअप होता त्याचप्रमाणे तो रनअप आणि नंतर शेवटच्या क्षणी खांद्याचा वापर. धावसंख्या 14. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल येतोय डॉट. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ पूर्ण. ओव्हर क्रमांक 1 नंतर 14 बिनगडी बाद. कमॉन डीजे. संख्या झाली आहे 14. आता 12 चेंडू 23 ची गरज. वन साइड हिरो कोण करेल आता हिरो सारखी कामगिरी पाहावी लागेल मैदानाच्या आत. हिना देवी संघ की गोल्डन कुठला संघ विजयी होईल आता. चला त्यांना लगेच काढा मैदानाच्या बाहेर. मला वाटतं त्यांनी ऐकलंय बघा स्वतःच मैदानाच्या बाहेर आलेत. थँक्यू. आणि एक नाही तिघचे तिघ बाहेर आलेत. वा प्राण्यांना देखील मला वाटतं कळते भाषा. 12-23 मैदानाच्या आत सामना रंगतोय. पुन्हा एकदा बेगीन केलाय समोरच्या दिशेने फलंदाज होतोय बाद. समीकरण बदलतंय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय आता. या वेळेला बिगेट आल्या आल्या ठोकलाय आणि सांगितलंय फटक्यात आहे वजन. म्हणूनच या मिळत आहेत 6 धावा. षटकार काय स्पर्धा आहे. प्रत्येक सामना अगदी इंटरेस्टिंग रोमांचक झालाय. आता 10 बॉल 17 ची गरज. वळा बॉल कमबॅक. खेळ कसाही असू द्या कमबॅक दर्जेदार असायला हवंय. आणि समीकरण बदलतंय. 9 बॉल 17 ची गरज. धाव संख्या 20. एक गडी बाद. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. उद्या सकाळी ठीक जो पहिल्या दिवशी सामना उरला होता तो आपण खेळवणार आहोत. सर्वात पहिला सामना तो असेल उद्याच्या दिवसात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. यावेळेला स्ट्राईक रोटेट करतील का. स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. पण या बाद काय केलंय कारण त्यांच्या बॅट मधून षटकार सुद्धा आला होता. पण काहीतरी एक स्ट्रॅटेजी असेल. डीजे चला सामना सुरू करायचा आहे लगेच. सह्याद्री चषक आपण पाहताय. आजच्या दिवसात 20,000 प्रेक्षकांनी स्पर्धेचा आनंद ऑनलाईन देखील घेतलाय. मैदानाच्या आत सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आता उद्या सुद्धा गर्दी होईल. धावसंख्या झाली 20. आता करायचे 8-17 असं समीकरण आहे. 8 चेंडू 17 ची गरज. आलाय आलाय का नाही. काय एफर्ट आहे वा. एफर्ट आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन द्या. इतक्या महत्वाच्या क्षणी बॉल रोखलाय. कॅच पकडली आहे. मॅचच्या नंतर नक्की आपण त्याला सगळेच मिळून शुभेच्छा देऊयात.
फिल्डिंगला या, फिल्डिंग लगेच. अजूनही याच्यानंतर काही चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा अजून 7 चेंडूंमध्ये 18 करायचे आहेत. 7-18 धावसंख्या 20 वरच आहे. विशालचा फटका दर्जेदार होता, पण त्याहून दर्जेदार ती कॅच आपण पाहिली. 20 झाले आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 17ची गरज आहे. 7 बॉल 17. 7 बॉल 17 धावसंख्या 20 आणि आता 17 करायचे आहेत अजून. 7 बॉल मध्ये 17. चला, वेळ जास्त घेतला जातोय. किशोर दादा लगेच मॅच सुरू करवा लगेच. 7 मध्ये 17 कुठल्या संघावर आहे आता खतरा पाहावं लागेल. 7 बॉल 17ची गरज. महत्वाचा सामना आहे. या वेळेला अगदी शफल होऊन पुष्टोक्त खेळलाय खेळाडू आहे. आता पहा, बुलंद दरवाजा उघडा राहिला आणि स्वारी पार गेली. चौकार. पासून काम करताय. थोडीशी गडबड होऊ शकते. नो प्रॉब्लेम. पुन्हा एकदा आता समीकरण ऍक्युरेट पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. 6 बॉल आणि 13 करायचे आहेत. तर हिरादेवी संघ प्लीज जास्त वेळ घेऊ नका. तुम्ही जेव्हा फलंदाजी करत होता त्यांनी जास्त वेळ घेतला नव्हता. आता काय होईल या मॅच मध्ये. 6 बॉल 13 धावेची गरज. प्रेक्षकांसाठी सुपर हिट हा सामना. पहिलाच बॉल समोरची दिशा. किती धावा मिळतील. पुन्हा एकदा बॉल आलाय मैदानाच्या आत. 2 धावा. 2 धावा. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना. भूषण सांगतोय अरे बाबा फुलटॉस होता. लेगच्या साईडला खेळला पाहिजे होतास, पण तसं काही झालेलं नाहीये. 5 बॉल 11 धावा आता. 5 मध्ये 11. हिरादेवी की गोल्डन संघ, कुठला संघ होईल विजयी. या वेळेला सुद्धा ड्रॅग केलाय ऑप्शनच्या बाहेरून. एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. थ्रो अगदी अॅक्युरेट. फलंदाज सेफ आहे. चला लगेच स्टम्प्स लावा लगेच. समीकरण बदलतंय. 4 बॉल 9 धावा. 4 मध्ये 9 करायचे आहेत. काय सामना रंगतोय. दिवसातील शेवटचा सामना. सर्वाधिक महत्वाचा हाय व्होल्टेजचा मुकाबला आपण पाहतोय. स्क्रीनवर 4 बॉल 9 आहे आणि यांच्याकडे पण 4 बॉल 9 आहे. 1 मिनिट दादा, ते चेक करतायत. ते जे मला सांगतात ते मी तुमच्यापर्यंत सांगतो. थांबा. 10 पाहिजे 10 पाहिजेत. स्कोरर थोडस टीआरपी वाढवतायत. पाहताय तुमचं लक्ष आहे का. आहे सर्वांचं आहे. 4 बॉल 10 पाहिजेत. थोडेसे आमचे स्कोरर या मॅच मध्ये गडबड करतायत, पण आता गोलंदाज गडबड करत नाहीये. डॉट बॉल येतोय. आता घडलंय काय. पुन्हा एकदा हा बॉल डॉट. सामना पुन्हा एकदा बदलतोय. 3 बॉल 10 करायचे आहेत आता. 3 मध्ये 10. 3 मध्ये 10 करायचे आहेत. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. 3 बॉल 10ची गरज. या 3 मध्ये 10 बनतील का 3 मध्ये 10 रोखल्या जातील. या वेळेला बॉल उंच कशात आहे. उमेश आहे बॉलच्या खाली. नाही होणार ही कॅच. स्ट्राईक आता कोणाकडे रोटेट होईल हे पाहावं लागेल. आणि थ्रो झालाय आणि विकेट सॅक्रिफाईस. आता मित्रांनो शेवटच्या 2 बॉलमध्ये धावांची आता गरज आहे. किती 2-9 ना. नाही.
2 चेंडू आणि 8 धावा. या मॅच मध्ये इतकं टेन्शन वाढलंय, आमचे स्कोरर देखील अगदी मग्न झालेत. 2 बॉल 8 धावा. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी एकदा. पुन्हा एकदा फटका खेळलाय, किती लांब नाहीये. बॉल मैदानाच्या आत आहे, अजूनही सेलिब्रेट करू नका. एक बॉल बाकी आहे, एक क्रिकेट आहे. बांगलादेशने आधी लवकर सेलिब्रेट करले होते, सामना हरले होते नंतर. 1 बॉल 8 हवेत. चला, नवीन फलंदाज कोण आहे मैदानाच्या आत? भूषण. 1 चेंडू 8 धावेंची गरज. आपण पाहताय आणि अनुभवताय सह्याद्री चषक 2026 हा महासंग्राम. 1 बॉल आणि 8 धावेची गरज. 1 बॉल 8. मी म्हटलं होतं सामना संपलेला नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय आणि आता व्हाईट बॉल आल्यानंतर सामना काहीही संपायचं नाव घेत नाहीये. प्रेक्षकांनो, अजूनही 1 बॉल आहे. धावा करायची आहेत आता 7. आता जर गडबड झाली तर मग काही खरं नाहीये. चला, फलंदाज का जात नाहीये लवकर? प्लीज 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 लवकर जा. 1 चेंडू आणि 7 धावा. चला, बॅट्समन जा लगेच. 1 बॉल 7 करायचे आहेत. 1 बॉल आणि 7. पुन्हा एकदा काही व्हाईट बॉल, नो बॉल, अजून काही दडलंय का या मॅच मध्ये? पाहावं लागेल. क्रुशियल मुकाबला आहे, इंटरेस्टिंग सामना आहे. मॅच वळेल का? 1 बॉल 7 धावेंची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज होऊ द्या एकदा. 1 बॉल 7 करायचेत. आणि अशा प्रकारे हिरादेवी स्पोर्ट्स क्लब पुढे सरसावतोय या प्रतियोगितेत. आणि व्हेरी वेल प्लेड, बट हार्ड लक टीम.